हाय हॅलो नमस्कार राम राम आदाब अस्सलाम वालेकुम तुफान आलयामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत स्वागत अर्धवटराव आहात ना? मी जरा हरवलंय. कुठे हरवलंय? इथे तर आहात मस्त बसलेले. नाही मी खोल विचारामध्ये हरवलो आहे. अरे विचारांमध्ये हरवलेले आहात. असे कोणते खोल विचार आहेत जरा आम्हालाही कळू द्या. मी काही दिवसापूर्वी घरच्या कुंडीत मका पेरला. झालं असं की त्यावर कीड लागली. अच्छा कीड लागली, वाईट झालं म्हणजे. पण तुम्ही काहीतरी उपाय केला असेल ना? मी धावत दुकानात गेलो आणि कीटकनाशकाची बाटली आणली आणि फवारणी केली. बर केली फवारणी, मग गेली का कीड? अहो कीड तर गेली, पण मक्याची सगळी पानं सुद्धा करपून गेली. असं कसं होईल? तुम्ही काहीतरी नक्कीच घोळ केला असणार. मला सांगा, तुम्ही कीटकनाशक हे किती मिली वापरलं होतं फवारणीसाठी? भरपूर वापरलं. मी काहीही कंजूसी केली नाही. मस्त दिलदार हो सडळ हाताने फवारणी केली. नक्की किती वापरलं मला सांगा? बाटलीवर लिहिलं होतं 1 लिटर पाण्यात 1 मिली वापरा. बरं. दुकानदार बोलला 1 मिलीनी काय होतंय, तुम्ही कमीत कमी 2 मिली वापरा. मी विचार केला या दुकानदाराला काय कळतंय, मी 3 मिली वापरी. मग आवडाबाई बोलल्या, अहो अर्धवटराव तुम्हाला काय कळतंय का मी सांगते ते? 4 मिली वापरा. मग काय 1 लिटर मध्ये 4 मिली कीटकनाशक वापरलं आणि केली फवारणी. वा 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 अर्धवटराव, म्हणजे तुम्ही 1 2 का 4 केलं म्हणून हा सगळा घोळ झालाय. कळतंय का तुम्हाला? 1 मिली ऐवजी 4 मिली वापराल तर पानं करपणारच ना. सॉरी चूक झाली, माझी चूक झाली. हरकत नाही, तुम्ही शेतकऱ्यांकडून, आपल्या फार्मर कपच्या शेतकऱ्यांकडून काहीतरी शिका. ओके, तर दोस्तो, अर्धवटरावांनी रासायनिक कीटकनाशकांचा प्रमाणाबाहेर वापर करून पुन्हा एकदा घोळ घातलाय करा. पण सत्यमेव जयते फार्मर कपचे अनेक शेतकरी गट हे रासायनिक शेतीकडून वळत आहेत, नैसर्गिक संसाधनांचा वापर करत विषमुक्त शेतीकडे. हा जो बदल होतोय ना, तो अत्यंत महत्त्वाचा बदल आहे. चला तर आजच्या भागात पाहूया या बदलाच्या काही गोष्टी. पाहूया. ही गोष्ट आहे अशा एका महिलेची, जिने स्वतःच्या आभाळा एवढ्या दुःखातून उभं राहत इतरांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. मागच्या वर्षी 2023 मध्ये फार्मर कपच्या ट्रेनिंगमध्ये एक घटना घडली. शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीसाठी प्रेरित करण्यासाठी तिथे कीटकनाशकांचे मानवी शरीरावर काय परिणाम होतात यासंबंधी माहिती देणारी एक फिल्म दाखवण्यात आली, ज्यात पंजाबमधल्या कॅन्सर ट्रेनचाही उल्लेख होता. राजस्थान के बीकानेर जिले के एक चैरिटेबल कैंसर अस्पताल जाने के लिए पंजाब से एक ट्रेन चलती है. भटिंडा से बीकानेर जाने वाली इस ट्रेन को कैंसर ट्रेन कहा जाता है. तर ती कॅन्सर फिल्म संपल्यानंतरनं सगळं पूर्ण शेतकरी शांत होते आणि फक्त त्यातून एकच रडण्याचा आवाज येत होता. तर आम्ही पाहत असताना एक ताई रडत असताना दिसल्या. तर समजलं असं की जेव्हा आम्ही चौकशी केली की नेमकं काय झालं, तर तेव्हा समजलं की या ताईंचा एक मुलगा, 20 वर्षीय मुलगा, तो काही महिन्यांपूर्वीच कॅन्सरनेच निधन झालेलं आहे. तर त्यावेळेस मी अनुभवलेला जो कॅन्सर होता तो माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. माझ्या मुलाची जी परिस्थिती होती ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. मग मला एकदम असं भरून आलं. फिल्म बघून शिल्पाताई दुःखात हरवून गेल्या, हळहळल्या. पण ट्रेनिंगमध्येच त्यांनी एक निर्णय घेतला. तर मी असं ठरवलं की आपण जे अनुभवतो हे जगाला अनुभवायला न मिळता आपण ही फार्मर कपची शेती, जी सेंद्रिय शेती आहे, ही सेंद्रिय शेती करूया. शिल्पाताईंनी आपल्या गावात एका गटाची बांधणी केली आणि या गटाने मागच्या वर्षीच्या फार्मर कपमध्ये रासायनिक कीटकनाशके न वापरता नैसर्गिक उपायांचा वापर करत उत्कृष्ट कामगिरी केली. आमचे जे सोयाबीन होतं ते पहिलं आमचे जे 10 पोते व्हायचं तर ते आता 15 ते 16 पोते व्हायला लागलं. त्याच्यामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला की आपण जी पारंपरिक शेती करत होतो त्याच्यातून जे उत्पन्न मिळत होतं त्याच्यापेक्षा दुपटीने उत्पन्न आपलं वाढले. एवढ्यावरच न थांबता यंदा 2024 मध्ये शिल्पाताईंनी स्वतःला एका वेगळ्याच भूमिकेसाठी तयार केलं. शिल्पाताईंना वाटत होतं की प्रत्येक गावामध्येच ही विषमुक्त शेती झाली पाहिजे.
तर त्यांनी मग प्रत्येक गटाच्या मीटिंगला जातानाच विषमुक्त शेतीविषयी प्रचार आणि प्रसार सुरू केला. मी प्रत्येक गटांना भेटी द्यायचे आणि त्यांना समजावून सांगायचे की सेंद्रिय शेती कशी असते किंवा त्याचे काय फायदे आहेत. आत्ता या गावामध्ये 4 महिला शेतकरी गट आणि 1 पुरुष शेतकरी गट आहे आणि सर्वच्या सर्व गट विषमुक्त शेती करतायत. आजही शिल्पाताई आपल्या कामात अगदी तन्मयतेने व्यस्त आहेत, कारण त्यांची एक इच्छा आहे. आपल्या मुलांचं भवितव्य पुढे चांगलं होईल, कुणालाही याच्यातून जावं लागणार नाही की ज्या परिस्थितीतून मी गेलेली आहे. तर मला हे चित्र पूर्णपणे बदलवायचं आहे. कुणाचे कोणत्याही आईच्या वाट्याला हे दुःख येऊ नये असं मला वाटतंय. शिल्पाताईंना त्यांच्या गटाच्या रूपात एक उबदार माहेरच भेटलंय. माझा गट माझ्यासाठी माझ्या पाठीमागे किती उभा राहतो माझ्या सुखदुःखामध्ये, त्यामुळे या गटाचे खूपच माझ्यावरती ऋण आहेत. या गटाच्या मुळेच मी आज खऱ्या अर्थाने उभी आहे. आपल्या व्यक्तिगत दुःखातून स्वतःला सावरत एका मोठ्या समुदायाला, एका संपूर्ण गावाला विषमुक्त शेतीकडे प्रवृत्त करणाऱ्या शिल्पाताईंच्या या कार्याला आमचा सलाम. शिल्पाताई, तुमचं आणि तुमच्या संपूर्ण गटाचं खूप खूप कौतुक मी काय करणार, मी फक्त प्रणाम करू शकतो आणि तुम्हा सर्वांना खूप बळ मिळो हीच सदिच्छा व्यक्त करतो. येस, मोर नैसर्गिक पॉवर टू शिल्पाताई. येस, आता आपण पाहूया एक जुई झपाट कहाणी. सुई झपाट? येस, जुई झपाट. नरखेडमधल्या भिष्णूर गावच्या कांचनताई आपल्या आयुष्याचं ध्येय शोधण्यात व्यस्त होत्या. मला काहीतरी करायचं होतं, फक्त गृहिणी बनून नाही राहायचं होतं. मग मी शिवण क्लास केलं, छोटंसं बुटीक खोललं मी, तेही चांगलं चाललं. त्यानंतर मी केकचे क्लास केले, तो पण चालला माझा क्लास. पण मी समाधानी नव्हते, म्हणजे मला असं वाटलं की नाही, हे आपलं ध्येय नाही आहे. होता होता एक दिवस मग अखेर कांचनताईंना आपलं ध्येय सापडलं, ते शेतीत. मी शेतात यायला लागले, स्वतः कधी गोबीची लागवड आहे काही असं करायची, तेव्हा म्हणजे माझा दिवस खूप छान जात होता. मी म्हटलं नाही, इथेच कुठेतरी आपलं ध्येय आहे. शेतीची ओढ लागली आणि अशातच एक दिवस कांचनताईंच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारी घटना घडली. केंद्र सरकारच्या ड्रोन दीदी या महिलांना ड्रोन चालवायला शिकवणाऱ्या ट्रेनिंगसाठी नागपूर जिल्ह्यातून कांचनताईंची निवड झाली. तर मी टीव्हीवर बातमी ऐकल्या होत्या अशा नमो ड्रोन दीदीच्या, की सरकारने योजना चालू केली आहे बचत गटासाठी. पण मला कधी असं वाटलं नाही की ही योजना माझ्यापर्यंत येईल. मग काय, कांचनताई या ट्रेनिंगसाठी थेट जाऊन पोहोचल्या ग्वालियरला. पूर्ण आम्हाला जुने कॉलेजचे दिवस तिथे अनुभवायला मिळाले आणि 10 जिल्ह्यातल्या 10 बाया आम्ही अशा म्हणजे खूप मैत्रिणीसारख्या झालो तिथे 10 दिवसात. जेव्हा मी पहिल्यांदा RC हातात घेतली आणि ते प्रोसिजर करायला लागली, जेव्हा ड्रोन उडायला लागलं, तेव्हा म्हणजे मला खूप वेगळा काहीतरी म्हणजे असं वाटलं की नाही, मी करू शकते. ट्रेनिंग पूर्ण झालं आणि कांचनताई बनल्या ड्रोन पायलट. ड्रोन पायलट म्हणजे पायलटची पदवी आमच्या मागे लागली. हे एक म्हणजे खूप काहीतरी वेगळा अनुभव होता आमच्यासाठी की आपण एक पायलट आहे. ट्रेनिंग नंतर कांचनताईंना स्वतःचे ड्रोन सुद्धा मिळाले. कांचनताई गावातीलच फार्मर कपच्या स्वराज्य शेतकरी गटाच्या सदस्य आहेत. त्यांच्या गटाला तर याचा खूपच आनंद झाला. जेव्हा माहीत झालं कांचन काकूला ड्रोन भेटलं, तेव्हा तर आमचा खुशीचा आनंदच खूप पार झाला. स्वराज्य शेतकरी गटाने गटशेतीत उतरून यंदा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला होता. आमच्या भिष्णूर गावामध्ये रासायनिकचा खूप जास्त प्रमाणात वापर होतो. जास्त म्हणजे 100%च म्हटलं तरी काही हरकत नाही. पण आम्ही जे 12 लोक आहे यांनी म्हणजे आम्ही नियोजनच असं केलं आहे की आपण निमोळी अर्क, दशपर्णी अर्क हेच वापरायचं, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच वापरायचं नाही. कांचनताईंनी सुद्धा या निर्णयाला दुजोरा देत ड्रोनचा वापर रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीसाठी न करता फक्त नैसर्गिक कीटकनाशकांसाठी करायचं ठरवलं. जेव्हा मी ड्रोननी पहिल्यांदा फवारणी केली तेव्हा मी त्यात दशपर्णी अर्का टाकून ती फवारणी केली. कारण मला आता रासायनिक शेती नाही करायची, मला आता ती सेंद्रिय शेती करायची आहे आणि त्याचं महत्त्व लोकांना पटवून द्यायचं आहे. दशपर्णी आणि निमार्कच्या वापरातून शेती नैसर्गिक झाली आणि ड्रोनच्या वापरातून ती सोपी आणि स्मार्ट झाली. जे 3-4 दिवस आम्हाला सगळ्यांच्या शेतीमध्ये 12 एकरमध्ये समजा म्हणजे फवारा मारा लागला असता, तो फवारा आमचा 1 दिवस सोडा 2 घंट्यात पूर्ण 12 एकर आमचं फवारून झालं त्या ड्रोनने. निसर्ग आणि तंत्रज्ञानाचे पंख लिहून भिष्णूर गावची शेती प्रगतीच्या उंच आकाशी झेप घेते.
अरे वा 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 कांचनताई, हॅट्स ऑफ टू यू. तुमच्यामुळे मला खूप जेलस फील होतंय हो. मला लहानपणापासूनच पायलट व्हायची इच्छा होती, पण विमान सोडा साथी पतंग सुद्धा नीट उडवता आली नाही हो मला. तुम्ही तर चक्क ड्रोन पायलट झालात. येस कांचनताई, अर्धवटरावांची पतंग तर काही उडाली नाही, पण तुमचं हे ड्रोन उंच आकाशात असंच उडत राहो. तर आता यात्रियों कृपया ध्यान दें, तूफान आलिया की गाड़ी यहाँ पे लेने वाली है एक छोटा सा माझी निराशा मनामधून डायरेक्ट लांब इतकी दूर पळून गेली तर ती माझी मेहनत आणि आमची गट बघून ती निराशा आमच्या जवळ येईल असं वाटत नाही. ब्रेक नंतर तुफान आल्यामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गटशेतीमुळे शेतीचा व्यवसाय हा तरुणांना आशादायी वाटू लागलाय. चला तर पाहूया अशाच एका होतकरू तडफदार तरुण शेतकऱ्याची एक वळणदार कहाणी. सिन्नरमधल्या कोमलवाडी गावातला एक तरुण गेल्या अनेक वर्षांपासून परिस्थितीशी झुंज देत होता. घरची परिस्थिती ही एकदम हलाखीचीच परिस्थिती होती पहिले. मग त्याच्यानंतर आई आजारी पडल्या. माझ्या आई आजारी पडल्या, त्यांना खूप खर्च आला. म्हणजे 6 ते 7 महिने म्हणजे जेवढं मी इन्कम कमवलेलं होतं ते त्याच्यामध्ये चाललं गेलं. 6-7 महिन्यानंतर त्यांचं निधन झालं. लगेच वडील पण आजारी पडले माझे, म्हणजे त्यांना हृदयविकाराचा झटका बसला. दुर्दैवाने आई वडिलांचं छत्र हरवलं आणि राहुल भाऊंच्या आयुष्यात आली ती घोर निराशा. काम करण्याची इच्छाशक्ती सुगट उरली नव्हती, कारण नव्हतंच ना कोणी आपल्या मागे. मग उदरनिर्वाहासाठी राहुल शेतीत उतरले, पण तिथेही पदरी निराशाच पडली. खर्च जास्त प्रमाणात व्हायचा आणि इन्कम कमी व्हायचं. माझ्या मिसेसचे पण सोने जे होतं ते पण गहाण ठेवलं, डायरेक्ट विकल्या गेलं काही. त्या कठीण परिस्थितीतून असं वाटत होतं की मी निघू शकत नाही. पण अशातच त्यांची भेट झाली त्यांचा एक बालपणीचा मित्र युवराज पगार याच्याशी. 10 वर्षापूर्वीचा तो माझा मित्र. मी आज त्याच्या ह्या हालतमध्ये त्याला बघितलं. मला वाटलं याला आपण कुठंतरी तळातून वरती काढलं पाहिजे. त्यांनी मला सांगितलं की एक प्रशिक्षण आहे म्हणे, आपलं पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण आहे राळेगण सिद्धीला, तू तिथं जाशील का. राहुल फार्मर कपच्या ट्रेनिंगला गेले आणि हा त्यांच्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. तिथं लक्षात आलं माझ्या की आपण जी शेती करीत होतो ती शेती एकदम साफ चुकीची होती, म्हणजे डायरेक्टली 100% चुकीची होती. मग लॉस का नाही जाणार मी. इतका मोकळा आणि सुटसुटीत मार्ग दिसला होता मला तिथं. गावी परतून मोठ्या उत्साहाने राहुल शेतकरी गटात सहभागी झाले. पण पुढे एक अडचण होती. गटाने व्यावसायिक दृष्टिकोनातून यंदा शेतीसाठी टोमॅटो हे पीक निवडलं होतं आणि यासाठी लागणारं भांडवल राहुल यांच्याकडे नव्हतं. त्यांनी टोमॅटो म्हटल्याबरोबर माझ्या अंगातली परत शक्ती कमी होऊन गेली. म्हटलं टोमॅटो यांनी निवडलं, जर टोमॅटो आपण घेतलं तर एवढा खर्च पेलावणार नाही आपल्याला. पण गटातील कुठल्याही सदस्याला मागे पडू देईल तो गट कसला. मग कोणी रोपासाठी मदत केली असेल, कोण म्हणे सुतळी घेऊन देतो, त्यानंतर कोणी तारीचे सहकार्य केलं, कोणी बांबू घेऊन दिली. पाहता पाहता गटाच्या मदतीने राहुल यांचं टोमॅटोचं शेत उभं राहिलं. अक्षरशः म्हणजे जीवाला इतका आनंद वाटला का कुठेतरी देवच माझ्यासाठी आले. आज राहुल आपल्या शेतातून टोमॅटोचं बंपर उत्पादन घेत आहेत. खिशात पैसाही खुळखुळू लागलाय. मार्केटमध्ये आपलं प्रोडक्शन गेलं आणि जेव्हा विकल्या गेलं त्याचे पैसे आलेत ना, त्यावेळेस मनाला थोडी शांतता लागली मला. गटाचे आपलेले जे सदस्य त्यांचे जवळपास 70 ते 80 हजार रुपये झाले होते आपल्यावरती, ते सर्वांचे फिरवून आज माझ्याकडे कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये शिल्लक आहेत. वैयक्तिक तो पण समाधानी झाला आणि संपूर्ण गटाला पण एक विशिष्ट प्रकारचं म्हणजे एक वेगळाच एक आनंद तयार झाला. निराशेच्या खोल गर्तेतून बाहेर पडत समृद्धीच्या उंच आकाशात भरारी घेण्याचं बळ आज गटाच्या आधारामुळे राहुल भाऊंमध्ये आलंय. अक्षरशः माझी निराशा मनामधून डायरेक्ट लांब इतकी दूर पळून गेली का ती माझी मेहनत आणि आमची गट बघून ती निराशा आमच्या जवळ येईल असं वाटत नाही. आम्हाला घाबरूनच लांब पळून गेली. वा, जबरदस्त राहुल भावा, तुझा प्रवास थक्क करणार आहे. एवढी निराशा, एवढे कष्ट सोसूनही हार न मानता तू आजवर लढत राहिलास
आता तर तुझ्या सोबतीला तुझा गट आहे, पाठीवरती हात ठेवून लढ म्हणणारी मायेची माणसं तुला सापडली आहेत. आता कशाचीच फिकीर नाही बाबा. यस, फिकीर आता मागे टाकू, जरा गिअर बदलू आणि वेगात जाऊ, जोरात जाऊ, सुसाट जाऊ आणि फार्मर कपच्या झटपट बातम्या पाहू. आमिर खान यांची अकोल्यात खास शिवार फेरी. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त 3 दिवसीय शिवार फेरी व चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पाणी फाउंडेशनचे संस्थापक श्री आमिर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर शरदराव गडाख यांचा फार्मर कपच्या चळवळीला अगदी सुरुवातीपासून पाठिंबा राहिलाय. ज्या शाळेतून हजारो शेतकऱ्यांना वेळोवेळी विद्यापीठातील एक्सपर्ट कृषी शास्त्रज्ञांचे थेट मार्गदर्शन लाभते, अशी डिजिटल शेतीशाळा सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अकोल्यातल्या शिवार फेरीला विदर्भातील शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. आमिर खान यांनी सर्व शेतकऱ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला, शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आणि विद्यापीठाबाबत आपली कृतज्ञता व्यक्त केली. उडीद आणि मुगाच्या विक्रीत मोठा फायदा. आष्टी तालुक्यातील रेणुकाई महिला शेतकरी गटाने 2 ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म या कंपनीला 35 क्विंटल उडीद विकला. उडीदाची गुणवत्ता पाहून कंपनीने बाजारभावापेक्षा प्रति क्विंटल 800 रुपये जास्त दराने खरेदी केली. सोबतच कंपनीने थेट गावात येऊन खरेदी केल्यामुळे मालाच्या वाहतूक खर्चातही मोठी बचत झाली. ही तालुक्यातील सर्वात जास्त दराची विक्री असल्याने याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. इर्जिकमुळे झाली 4 लाखाची बचत. बार्शी तालुक्यातील कुसळंब आणि मुंगशी गावातील दत्त महिला शेतकरी गट तसेच कृषी शक्ती महिला शेतकरी गटाने इर्जिक पद्धतीने एकमेकांच्या शेतात कांदा लागवड करून मजुरीच्या खर्चात चक्क 4 लाखाहून अधिक रुपयांची बचत केली आहे. या महिलांच्या एकोप्याला आमचा सलाम. भूजल समृद्ध गाव स्पर्धेत महाराष्ट्रातील गावांची बाजी. भारत सरकारच्या भूजल समृद्ध गाव स्पर्धेत बारामती तालुक्यातील कारहाटी आणि माण तालुक्यातील किरकसाल या गावांनी राज्यस्तरीय पहिला आणि 3रा क्रमांक पटकावला. ही गावं पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सक्रिय सहभागी होती आणि आता फार्मर कप मध्येही गावातील गटांचा चांगलाच सहभाग आहे. सोबतच भेंड येथील युनिव्हर्सल ऑर्गॅनिक शेतकरी गट व जिजाऊ महिला शेतकरी गट, लोंढेवाडी येथील स्वराज्य शेतकरी गट आणि स्वराज्य महिला शेतकरी गट तसेच सोलानकरवाडीतला जय हनुमान विकास शेतकरी गट यांनीही जिल्हास्तरीय बक्षिसं पटकावली आहेत. सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. काय आहे हा जबराट खेळ. तर दोस्तो, महाराष्ट्रात गट शेतीला रंग चढलाय, बळीराजा पेटून उठलाय. हे तुफान असं धडकत राहणार आहे. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अनेक नव्या गोष्टी घेऊन. काय आलं या? तुफान आलंय या. तुफान आलंय या.